माझं नाव दिलीप गरुड. याच्यापूर्वी तुम्ही मला पाहिलेलं आहे, ऐकलेलं सुद्धा आहे. मी येरवड्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये शिक्षक होतो. येथे ना स्पष्ट ऐकू, मला जास्तच आवाज वाटतो अजून. ठीक आहे. मी रिटायर होऊन सुद्धा 12 वर्ष झाले. हॅलो हॅलो. पुण्यामध्ये मुलांसाठी काम करणारी एक संस्था आहे. तिचं नाव आहे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था. त्याचा मी कार्यवाह म्हणून काम करतो. सानेगुरुजी संस्कार साधना त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. राज्य सरकारचं एक मासिक निघतं, त्याचं नाव आहे शिक्षण संक्रमण. तर तिथे मी संपादक मंडळावर काम करतो. शाळेमध्ये असल्यापासून मला व्याख्यान द्यायची आवड आहे. शाळेमध्ये मुलांना त्यांच्या समोर जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने बोलावं लागतं आणि मग त्या निमित्ताने बोलता बोलता माझ्यातला वक्ता हळूहळू तयार झाला. फार एक्सपर्ट वगैरे असं मी म्हणत नाही, पण माझी आवड तिथे विकसित झाली. बरेच वेळा असं वाटतं शाळा मुलांना शिकवते, ही गोष्ट खरीच आहे. पण बऱ्याच वेळा शाळा ते वातावरण शिक्षकांना सुद्धा शिकवतं आणि घडवतं. शिक्षक BEd झाले म्हणजे काय लगेच एक्सपर्ट नसतात. हळूहळू त्यांच्यातला वक्ता, कलावंत, लेखक, कवी जागा होतो आणि तो घडत जातो. आणि 35 वर्षाच्या सेवेनंतर मुलं जशी त्यांच्या उद्योगाला लागतात तसा शिक्षक सुद्धा बऱ्यापैकी परिपक्व होऊन रिटायर नंतर काहीतरी कामं करतोच. आज मी जो विषय घेतलाय तो आचार्य विनोबा भावे. खरं म्हणजे पूर्वी 6वीच्या पुस्तकामध्ये एक छोटासा धडा होता पाठ्यपुस्तकामध्ये. तुम्ही तो वाचला पण असेल, आठवतंय का बघा. आवाज येतो ना स्पष्ट आहे? हा. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस, राखतो तो राक्षस, असं त्याचं शीर्षक होतं. काय आहे पाठ? विनोबा भावे, त्यांची आई त्यांना विनू म्हणायची. विनू हा विनू गागोद्याला राहत होता. गागोदी म्हणजे पेन तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, डोंगरामध्ये वसलेलं. ते त्यांचं इनामी गाव. तिथं तो राहत होता. वयाची 10-11 वर्ष त्या गागोद्यामध्ये गेली. आता कोकणातलं गाव म्हणलं आंबे फणस हे आलेच. फणसाच्या झाडाला बरेच फणस लगडलेले होते. काय पिकले होते म्हणजे पिकायला आले होते. मग ते कापून घरामध्ये ठेवले. पिकायला जास्त पिकायला आपण आंब्याच्या आढी लावतो तसे. आणि त्या फणसाचा घमघमाट सुटला तेव्हा तो विनू आईला म्हणाला, आई फणसाचा छान वास येतोय, तो काप ना, मला गरे खायचे. मुलांना खाऊच वाटतं, गोड असतं. आई म्हणाली की उद्या आपण फणस कापूया आणि सगळ्यांना गरे देऊ. भला मोठा फणस दुसऱ्या दिवशी आईने कापला. जुन्या काळी द्रोण असायचे, द्रोण. त्या द्रोणामध्ये 4-4 गरे भरले आणि विनूला सांगितलं की प्रत्येक घरी एक एक द्रोण देऊन ये. तेव्हा ते गाव काय फार मोठं नव्हतं. एक 12, 14, 15, 16 घरं असतील, छोटंसं गाव, ती लागून पसरलेली. मग विनूने तो द्रोण घेतला, 2 हातात, 2 घरात देऊन यायचा, परत पळत यायचा, परत 2 हातात घ्यायचा, दुसऱ्या 2 घरात द्यायचा. सगळं वाटप झालं. उत्सुकता, एकदा वाटप झालं की आपल्याला खायला मिळणार आणि भरपेट आपला फणस, आपलं झाड, आपली आई आपल्याला देणार. मग तो बसला खायला. आईने त्याला ते गरे दिले, तो खायला लागला. तेवढ्यात आई म्हणाली, हे बघ विनू, जो देतो तो देव आणि जो राखतो तो राक्षस. जी बाई शाळेमध्ये शिकलेली नाही, पहिली सुद्धा नाही, खरं म्हणजे ती कर्नाटकामधली, कानडी मुलखातली, महाराष्ट्रात लग्न झालं, हळूहळू मराठी बोलायला शिकली, लिहायला नाही,
विनोबांनी पुढे तिला लिहायला वाचायला शिकवलं. त्यामुळे त्या काळामध्ये केसरी नावाचं वृत्तपत्र यायचे, अजूनही चालू होते, पण तेव्हा आठवड्यातनं 2दा जायचं आणि विनू उत्सुकतेने आईला ते वृत्तपत्र वाचून दाखवायचं. अशी अडाणी आपल्या दृष्टीने बाई औपचारिक शिक्षण न घेतलेली कानडी मुलखातली इथेही ती मराठी लिहायला वाचायला बोलायला शिकली. ती जीवनातलं केवढं महान तत्वज्ञान आपल्या मुलाला शिकून जाते. काय? जो देतो तो देव आणि जो राखून ठेवतो, संग्रह करतो, बँकेत ठेवतो, जमलं तर स्वित्झर्लंडच्या बँकेत पण ठेवतो, कोणाला कळून देत नाही, तो राक्षस. मला असं वाटतं आई ही खरं म्हणजे महान आणि पहिली थोर शिक्षिका, की ज्याला पगार मिळत नाही म्हणजे संस्कार करते. काय आईला पगार मिळतो? मुलगा जे बोलायला शिकतो, भाषा शिकतो, ते कोण शिकवतो? शाळेतले शिक्षक नंतर शिकवतात. तो मुलगा 6 वर्षाचा झाल्यावर मग. पण पहिलं बोलायला कोण शिकवतो? आई शिकवते. म्हणजे आई ही भाषा शिक्षिका आहे, जिला वेतन नाही, पगार नाही, इन्क्रिमेंट नाही, पेन्शन नाही, पण मुलांना घडवायचे काम ती करते. म्हणून ती महान शिक्षिका आहे. विनोबांनी असं सांगितलंय बरं का. काय सांगितलंय? मला अनेक थोरा मोठ्यांचा सहवास लाभला, सत्संगती आपण ज्याला म्हणतो ते. अनेक ग्रंथांचं मी वाचन केलंय, जगामध्ये अनेक अनुभव घेतले, पण आईने दिलेली शिदोरी एका पारड्यामध्ये ठेवली तराजूच्या, आणि एका पारड्यामध्ये मला जे काही मिळालं ग्रंथातून सत्संगातून ते दुसऱ्या पारड्यात ठेवलं, तर आईचं तराजू तू पारडं जड भरेल. इतकी त्यांची आईबद्दलची श्रद्धा होती. विनोबांचा जन्म 11 सप्टेंबर 1895, निधन 15 नोव्हेंबर 1982. एकूण 87 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं. पण त्यांची खरी जडणघडण बालपणामध्ये त्यांच्या आईने केली. येता जाता उठता बसता ती सारखी सांगायची. खरं म्हणजे ते सांगणं म्हणजे संस्कार होता, ती मूल्यकथा होती. एकदा विनू बाहेरून खेळून आला आणि मुलांना भूक लागते, आई भूक लागली, पाठ जेवायला. आई म्हणाली हातपाय धु आणि तुळशीला पाणी घाल आणि मग जेवायला बस. त्याने आपले हातपाय धुतले, तुळशीला पाणी घातलं आणि मग जेवायला बसला. विनोबा म्हणाले मला दररोज तुळशीला पाणी घालायला लागायचं, मग मला जेवण मिळायचं. माझ्या जीवनामध्ये हे व्रत सुरू झालं. व्रत म्हणता येत ते शब्द. अशी छोटी छोटी व्रत जेव्हा आपण घेतो, निष्ठेने पार पाडतो, तेव्हा आपल्या हातून मोठं कार्य घडतं. कुठलंही व्रत असो. विनोबा असं घडलंय. नुसते घडले नाही, आचार्य झाले, संत पदापर्यंत पोहोचले. काही त्यांना म्हणतात आधुनिक संत, पण आचार्य तर नक्की म्हणतात. प्राचार्य अनेक असतात, प्राध्यापकही अनेक असतात, आमच्यासारखे निवृत्त शिक्षकही अनेक असतात, पण आचार्य एखादेच असतात. एखादेच आचार्य जावडेकर, एखादेच आचार्य अत्रे, एखादेच आचार्य विनोबा. सगळ्यांना काही आचार्य पदवी नाहीये. असे विनोबा त्या गावोद्यामध्ये 10-11 वर्ष राहिले. जुन्या काळी पिठाच्या गिरण्या नव्हत्या, ते जात्यावर दळण दळायला लागायचं. जुन्या लोकांना माहिती असेल. तुम्ही दळलंय का? तुम्ही दळलंय प्रत्यक्ष? बरोबर. खेडेगावात काय इथं पुण्यात? सांगली. जुन्या काळी हा असं नाही. जुन्या काळी वीजच नव्हती, इलेक्ट्रिसिटी ज्याला म्हणतो, वीज कुठं होती? आणि त्या जात्यावर धान्य दळायच्या स्त्रिया पहाटच उठायच्या आणि ते दळायच्या. आणि कुटुंबही मोठं असायचं. 2-2, 3-3 भाऊ एकत्र, त्यामुळे त्यांची 25-30 माणसं. आता तसं नाहीये. हम दो हमारे दो, आणि आता नवीन आले हम दो हमारे एक. आणि त्याच्या पुढची पिढी म्हणतात हम दो आणि हम दोनच. म्हणलं का? आम्हाला करिअर करायचं. असं म्हटलं, या करिअरच्या नादात मुलांना जन्म नाही द्यायचं, करिअर महत्वाचं. ठीक आहे, हा चिंतनाचा विषय, तुम्ही त्याच्यावर चिंतन करा, पण झोप उडून घेऊ नका.
कधी इतकं त्या गरुड सरांनी सांगितलं, रात्रभर चिंतन केलं, झोप नाही आली पाहिजे. जुन्या काळी स्त्रिया दळण दळायच्या. आता हे कष्टाचं काम आहे. उजव्या हाताने दळायचं, हात दामला की मग ते डाव्या हाताने दळायचं, कधी कधी 2 जावा तर दळायचं. तर विनोबाची आई काय करायची, दळता दळता अभंग म्हणायची. शरीर श्रम वाटू नये म्हणून. कळलं, ते अभंग म्हणायचे. विनू साखर झोपेत असायची, तो अभंग छान ऐकायचा. आईचा आवाजही गोड होता. बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की त्यांचे आवाज गोड आहेत, मग ते मंदिरात जातात, भजन म्हणतात, भजनी मंडळात सहभागी होतात, त्यांचा आनंद त्या लुटतात. पण विनोबांच्या असं लक्षात आलं की आई दररोज एकच अभंग म्हणते, त्यात बदल नाही. उद्या मी तोच आणि परवा तोच. त्यांना असं वाटलं आई शिकलेली नाही, कानडी मुलखातली, तिचं कुठलं पाठांतर असतात, ती काय BA तर काय आहे, पहिली सुद्धा नाही. त्यामुळे तेवढाच येत असत, तेवढाच म्हणते. मग तू एकदा म्हणाला आईला, काय काय दररोज तोच अभंग म्हणते, जरा दुसरा म्हण की, आवाज चांगला आहे तुझा, पण अभंग जरा बदलून म्हण. ती म्हणली बरं बाबा बघते. त्याला बघत राहिलं. वर विनोबांची आई देवळामध्ये जात असे, भजन कीर्तन प्रवचन ऐकत असते, स्मरणशक्ती प्रचंड होती, त्यामुळे त्याला भरपूर भजनं येत होती. पण ती एकच म्हणत होती, काय माहिती नाही. पण आता मुलगा म्हटलाय ना दुसरं भजन म्हण, पहाटे उठून दळताना ते दुसरा अभंग म्हणाले, तिसऱ्या दिवशी तिसरा अभंग म्हणाले, चौथ्या दिवशी चौथा अभंग म्हणाले. विनोबांनी लिहिले, हा प्रयोग 6 महिने चालला होता, म्हणजे 180. केवढं पाठांतर. विनोबांनी असं लिहिले, वयाच्या 10व्या-12व्या वर्षापर्यंतच माझ्या म्हणजे विनोबांच्या 40,000 ओव्या, अभंग, श्लोक पाठ होते. आणि ते असं म्हणतात, ही माझी स्मरणशक्तीची देणगी माझ्या आईकडून मला आली. आणि म्हणजे 40,000 ओव्या, अभंग, श्लोक. आत्ताच्या मुलाला पाडा म्हणायला सांगा, 17चा पाडा निघूनचा, तो म्हणतो कॅल्सी घेतो, मग सांगतो 17 बरोबर आहे का. विनोबा म्हणताय, जे चांगलं साहित्य आहे, वाङ्मय आहे, ते तुमचं कंठस्थ असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा गुरांच्या मागं गेला, तो काय पुस्तक घेऊन जाईल का, पाऊस आला तर पुस्तक भिजून जाईल. तुमचं स्वतःच असं पाठ पाहिजे की तुम्ही ते गाऊ शकता, म्हणू शकता, आत्मानंद घेऊ शकता, म्हणून ते कंठस्थ पाहिजे. अशा जीवनात, विनोबाच्या जीवनाचे अनेक प्रसंग आहेत. जुन्या काळी मॅट्रिक म्हणजे 11वी, हे कुटुंब गागोद्याला 10-11 वर्ष विनोबा राहिले. नंतर ते बडोद्याला गेले. बडोद्याला त्यांचे वडील नोकरीला होते, सयाजी महाराज गायकवाड त्यांच्या संस्थानामध्ये नोकरीला होते. हे कुटुंब तिकडे गेले. तर त्यांनी मॅट्रिकला विषय कुठला घेणार, मग त्यांना काय संस्कृत घेतला नाहीये. वडील म्हणाले ते फ्रेंच घे, त्या काळामध्ये फ्रेंच होते. वडील म्हणाले फ्रेंच घे, वडिलांचं ऐकलं. आई घरी आल्यावर म्हणाले, कुठला विषय घेतला रे, तो म्हणाला फ्रेंच घेतला, आणि इंग्लिश तर आहेच. संस्कृत नाही घेतला, तो म्हणाला नाही. आणि ब्राह्मणाचा मुलगा, तू संस्कृत नाही घेतलं, संस्कृत घ्यायला पाहिजे होतं. तर तो म्हणाला, आई हे मी शिकेल, पण संस्कृत पण शिकेल, तू कशाला काळजी कर. पुढे ते संस्कृत सुद्धा शिकले. आता इंग्रजी शिकत असल्यामुळे सकाळी उठल्यावर मुलं काय करतात, जी कविता पाठ आहे ती म्हणतात इंग्लिश मधली, ती वर्ड्सवरची कविता ते म्हणायची. आईला काय नाही कळायचं इंग्रजी. ती म्हणजे काय रे बेटा, सकाळी उठल्या ते यस प्लेस काय म्हणतो, एखादा श्लोक म्हणावा, असं ती म्हणायची. म्हणजे तिला असं वाटायचं आपली जी परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कृत विषय आहे, त्यातले श्लोक ते म्हणावे. इंग्रजी वाईट असेल ती म्हणायची ना, पण ते म्हणावं असं तिचं म्हणणं. ही विनोबांची आई फक्त 42 वर्ष जगली. संत तुकाराम सुद्धा 42 वर्ष जगले. तिची तुकाराम महाराजांच्यावर प्रचंड श्रद्धा, म्हणून ती 42 वर्ष जगली तर काही माहिती नाही.
ती तेव्हा घरी गेली. विनोबाला फार वाईट वाटलं की ज्या आईने घडवलं ती आई आता नाही. विनोबांचं काही लग्न केलं नव्हतं, त्यांना करायचंही नव्हतं. आणि आईने पण सांगितलं, हे बघ विनया, लग्न केलंस तर आपल्या पिढीचा उद्धार होईल, पण नाही केलं तर 42 पिढ्यांचा उद्धार होईल. म्हणजे अप्रत्यक्षपणे तू ब्रह्मचारी राहिला तरी चालेल. आणि त्या विनोबांनी 10व्या-11व्या वर्षीच कुठेतरी वाचला हो. ज्याला ब्रह्मचर्य पाळायचंय ना, त्या संसाराच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. त्याने पायात चप्पल घालायचे नाही, गोड पदार्थ खायचे नाही, गादीवर झोपायचं नाही, व्रतस्थ जीवन जगायचं, गोडधोड खायचं नाही, असं कुठेतरी वाचलो. आणि तेव्हापासूनच त्याचे ते प्रयोग सुरू झाले. आणि या मुलगा ब्रह्मचारी राहिला. कसा राहिला तर 11वीची परीक्षा द्यायला मुलं निघाली. जुन्या काळी तुम्हाला माहिती 7वीची परीक्षा द्यायला सुद्धा तालुक्याच्या गावाला जावं लागायचं. यांची तर मॅट्रिकची परीक्षा, मॅट्रिक म्हणजे फार मोठं, मुंबईला द्यावी लागायची ती. आणि जायचं कुठून, बडोद्यावरनं. अरे बापरे, म्हणजे तिथं पण परीक्षेची सोय नाही. मग बडोद्यावरनं ही मॅट्रिकला असलेली मुलं परीक्षा द्यायला ट्रेनने निघाली. जुन्या काळी काय त्या पत्र्याच्या बॅगा, त्याच्यातली पुस्तकं, काय खायचे पदार्थ, काय गोधडी असेल, अंथरूण पांघरूण असेल, कपडे, ट्रंका मोठ्या मोठ्या लोकांनी पोरं निघाली. आणि रस्त्यामध्ये म्हणजे रेल्वे मार्गावर सुरत नावाचं स्टेशन आलं. आता ते जंक्शन असल्यामुळे मुलं काही खाली उतरली, पाय मोकळा करायला, पाणी प्यायला वगैरे, फ्रेश व्हायला. विनू पण खाली उतरला विनोबा. आणि डोक्यावर बॅग होतीच. आणि बरोबर 1-2 मित्र होते, त्यांच्या डोक्यावर बॅग. अरे आता 10 मिनिटात गाडी सुटेल, कुठं निघालास, परीक्षेला यायचं नाही तुला, डोक्यावर बॅग घेऊन निघाला. विनोबाने सरळ 2 हात वर केले आणि म्हणाले, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. सोयी पूर्ण हे झालं, आश्चर्यकारक चकित झाले. बापरे, हे वेगळंच प्रकरण दिसते. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, मला ब्रह्म जाणून घ्यायचं. ब्रह्म जाणून घेणे ही साधी गोष्ट आहे. आता 9वी-10वीच्या मुलाला म्हणा ब्रह्म किंवा ब्रह्मचर्य शब्द लिहिल, त्याचा शब्द चुकेल. मला ह जोडायचा का मला म जोडायचा, मला फार कुठं द्यायचा. 9वी-10वीतल्या पोरांना ब्रह्मचर्य शब्द कसा द्यायचा हे खोटं सांगत नाही. तुम्ही घरी गेलो प्रयत्न करा, तुमची काय नातवंड असतील, हे बरं ब्रह्मचर्य. चुकण्याची शक्यता आहे, चुकेलच असं म्हणत. आणि हा मुलगा 11वीला निघालेला परीक्षेला, म्हणजे 16 वर्षाचा, सरळ 2 हात वर करतो, म्हणतो, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, मला ब्रह्म जाणून घ्यायचे. आणि खरोखर ते ब्रह्मचारीच राहिले हयातभर. त्याचं खरं नाव आहे विनायक नरहरी भावे. आई म्हणायची विनू आणि महात्मा गांधी म्हणायचे विनोबा. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांना आपण म्हणतो ज्ञानोबा, तुकारामांना म्हणतो तुकोबा, तसा हा आधुनिक संत विनोबा. गांधीजींनी नाव दिलेलं. हा मुलगा कॉलेज सोडून गेला. विनोबा साधे ग्रॅज्युएट सुद्धा नाही पूर्ण, इंटर आर्ट्सची परीक्षा द्यायला निघाले तर ती पण नाही दिली, अर्धवट. आणि मग गेले काशीला. तिथं काय राहिले 5-6 महिने. तिथं संस्कृत शिकले, काही कविता लिहायचे, गंगेच्या किनाऱ्यावर जायचे. पण कविता लिहिल्यावर मित्राला वाचून दाखवतो आपण, एखाद्या मासिकात प्रकाशित करतो, एखाद्या संपादकाला सांगतो ही छापा तुमच्या वृत्तपत्रामध्ये. विनोबा सरळ कविता लिहून झाली की त्याची कागदी होडी बनवायची, कागदी होडी, आणि ती पाण्यावर सोडायची आणि ती वाहत कशी चालली ती पाहायची. असं कितीतरी अक्षर वाङ्मय विनोबांनी गंगार्पण केलं. आणि आपण थोडी 4-2 पुस्तकं लिहिली तर सारखं म्हणतो मी लेखक आहे बरं का, मी लेखक आहे बरं का, म्हणून ते आचार्य. पुढं मग त्यांना खरं म्हणजे जायचं होतं कलकत्त्याला, बंगालला, आणि क्रांतिकारकांच्या टोळीमध्ये सामील व्हायचं, क्रांतिकारक व्हायचं, देशासाठी हुतात्मा व्हायचं, असं एक वेळ त्यांच्या डोक्यात होतं. दुसरं वेळ होतं जायचं सरळ काश्मीरला, हिमालयात, दऱ्याखोऱ्यामध्ये, आणि ज्ञान साधना करायची आणि आत्मज्ञान प्राप्त करायचं.
कळलं का? ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं, ईश्वराचा शोध घ्यायचा, असते अशी दोन खुळं म्हणा, त्यांच्या दृष्टीने ध्येय म्हणा, ते त्यांच्या डोक्यात होतं. पण तेव्हा बनारसमध्ये म्हणजे काशीमध्ये नुकतंच गांधीजींचं एक प्रसिद्ध भाषण झालं होतं. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतनं आले, भारतात 20 वर्षाने आले. त्यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांगितलं, यू आर स्ट्रेंजर टू दिस नेशन. या देशाला तुम्ही परके आहात, 20 वर्ष तिकडे होता, इथले प्रश्न तुम्हाला माहिती नाही, वर्षभर जाहीरपणे काय बोलायचं नाही. अगोदर देश पहा, इथली स्थिती पहा, इथले प्रश्न समजून घ्या, आणि तुमची काही मतं बनली मग बोला, पण वर्षभर नाही बोलायचं. हे गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांगितलं. आणि मग वर्षभर ते काही बोलले नाही जाहीरपणे. रवींद्रनाथ टागोरांच्या आश्रमामध्ये गेले होते, स्वतःचा एक आश्रम काढला त्यांनी साबरमती, पण जाहीर भाषण केलं नाही. आणि मग बनारसला त्यांना बोलवलं, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पायाभरणी समारंभ. राजे महाराजे आले होते, स्वातंत्र्यपूर्व काळ, आणि राजे महाराजांना सन्मानाने निमंत्रण, कारण त्यांच्या देणगीवरच विद्यापीठ उभं राहतं ना. आणि त्या काळामध्ये ते राजवेशामध्ये यायचे, अंगावर भरपूर दागदागिने, आणि तो पहिल्या रांगेत बसायचे. सरदार होते, मोठे जमीनदार होते, विद्वान होते, आणि गांधीजींना तिथं बोलवलं. आता गांधीजी साधं ते खादीचं ते धोतर, साधे खादीचे कपडे, चष्मा, पायात साध्या चपला, आणि त्यांचा नंबर आला की बोलायला उभे राहिले. तर गांधीजी म्हणाले की अरे, याच्या अगोदर मी पाहतोय, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भाषणं केली, पण जो उठतोय तो इंग्लिशमध्ये बोलतोय, जो उठतोय तो इंग्लिशमध्ये बोलतोय. त्यावेळेस असं होतं, इंग्लंडमधून शिकून आलेले लोक फाड 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 इंग्लिश बोलायचे, म्हणजे मी किती विद्वान आहे, मला इंग्लिश किती येतं, ते इम्प्रेशन पाडण्यासाठी. गांधीजी म्हणाले, तिथं समोर बसलेला श्रोतृवर्ग, त्यांना जर हिंदी कळतं तर हिंदीत बोलावं, इंग्लिश कशाला, असं त्यांचं म्हणणं. ते म्हणले, मी पाहतोय सगळे इंग्लिशमध्ये बोलताय. बोलणं कशासाठी असतं? समोरच्याला कळावं तुम्हाला जे काय म्हणायचं ते. तर समोरच्याला हिंदी जर कळते तर हिंदीत बोललं पाहिजे, असा त्यांनी मुद्दा मांडला. ते असं म्हणाले, मी पुण्याला गेलो होतो, शिक्षण शास्त्री लोकांना भेटलो, म्हणजे शिक्षण तज्ञांना पुण्यातल्या. त्यांनी मला असं सांगितलं की मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मुलांना समजतं, आकलन होतं, डोक्यात पक्क होतं, मातृभाषेतून दिलेलं. परक्या भाषेतलं शिक्षण आकलन व्हायला जड जातं, असं मला पुण्यातल्या शिक्षण शास्त्रींनी सांगितलं. म्हणजे मी काशी विश्वेश्वराच्या देवळात गेलो होतो, किती घाण आपल्या देवळामध्ये, कागदाचे गोळे पडले, केळी साली खाऊन टाकल्या, रस्त्याला गटारं वाहतायत. अरे साली मंदिर आपल्याला स्वच्छ ठेवता येत नाही, येणारा स्वराज्य कसं असेल, असा एक प्रश्न मांडला. आणि राजे महाराजांना उद्देशून म्हणाले, ते सगळे राजे महाराजे आहेत, सगळ्यांच्या अंगावर दागदागिने नटून आले, ही तुमची संपत्ती नाहीये, ही देशाची संपत्ती आहे. ही संपत्ती देशाला अर्पण करा, आणि तुम्ही त्या संपत्तीचे विश्वस्त बना. तेव्हा राजे महाराजांना राग आला, हा कोण कुठला पिवळीचे कपडे घातलेला मनुष्य, अंग असं किलकिलीत, आणि राजे महाराज म्हणजे संस्थानिक, आम्हाला सल्ला देतो म्हणजे काय, म्हणजे आमच्या दागदागाने संपत्ती द्या, आम्ही तुमच्यासारखं भिकारी व्हायचं का काय, असं त्याचा अर्थ. काय काय राजे लोकांना आवडलं नाही की रागारागाने निघून गेले सभा सोडून. गांधीजींना वाटलं काय झालं, बाबा चुकलं का काय आपलं बोलताना. अॅनी बेझंट नावाच्या बाई कार्यक्रमाच्या अध्यक्षच होत्या. त्यांना वाटलं इतकं परखड भाषण, त्यांनी गांधीजींचं ते शर्ट जरा असा मागं ओढला म्हणजे इतकं नका बोलू, गेले राजा पाहुणे आहेत, ते देणगीदार आहेत, त्यांच्या संपत्तीवर येऊन उभं राहिले, असं इंडायरेक्ट. गांधीजींनी पाहिलं कोण ओढते त्या अध्यक्ष बाई, बोलू नका जास्त. गांधीजींनी कळलं, कारण वर्षाने बोलतोय, गोपाळकृष्ण गोखले म्हणाले वर्षानंतर बोलायला लागलं तर कोणी बोलून देत नाही. त्यांनी लोकांनाच विचारलं, लोक हो अध्यक्ष म्हणतायत मी बोलू नको, तुम्हाला काय वाटतं मी बोलावं, लोक म्हणाले बोला बोला. मग गांधीजी बोलत राहिले, आणि अध्यक्षबाई निघून गेला रागारागा, असला कसला वक्ता, बोलू नको म्हटलं तरी बोलू. गांधीजींनी
गांधीजींनी मागं वळून पाहिलं, अध्यक्ष जागेवर नाही येत. ते म्हणाले, माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच भाषण आहे, वक्ता बोलतोय आणि अध्यक्ष जागेवर नाही. आणि हे भाषण तिथल्या पेपरमध्ये छापून आलं, सगळ्या वृत्तपत्रात, आणि सगळं देशभर गेलो. आणि विनोबा यांनी काशीला होते, बनारसला, तिथे मी गावात चर्चा, बापूजी आले होते, असं बोलले, तसं बोलले, खूप पडखड बोलले. कोण आहे बापूजी, कुठं असतात ते? मग कळलं, हे साबरमती नावाचा आश्रम आहे गुजरातमध्ये, दक्षिण आफ्रिकेत होते, मोठं काम केलं आपल्या भारतीय लोकांसाठी. आता भारतात आले, आश्रम स्थापन केला. मग त्यांनी त्या आश्रमाचा पत्ता मिळवला आणि पत्र पाठवलं बापूजींना की आश्रमात काय काम चालतं, मला ते कळलं. बघ, आश्रमाची नियमावली काय आहे, तत्व काय आहे. बापूजी ते पाठवून दिले त्यांच्या पत्त्यावर. आता हा शंकेखोर मुलगा, गांधी आणि विनोबा यांच्यामध्ये 26 वर्षांचा अंतर आहे. हा शंकेखोर मुलगा, त्याने पुन्हा काही शंका विचारल्या आणि पत्र पाठवून दिलं. बापूजींनी पाहिलं, ते असं म्हणाले, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असं पत्राने नाही देता येणार, त्यासाठी जीवन स्पर्श व्हावा लागतो. काय व्हावं लागतो? जीवनाला स्पर्श व्हावा लागतो. आणि तो शब्द त्याने ऐकला, ते चमकले, वडील बापरे, जीवन स्पर्श भेटलं पाहिजे या माणसाला. आणि एके दिवशी ते 6 महिने राहिले काशीला, तिथून आले इकडे गुजरातमध्ये साबरमतीला, म्हणजे अहमदाबादला. तो आश्रम शोधला, आणि साधा आश्रम, आता तर फार हायफाय केलाय, तुम्ही केलाय का नाही माहिती नाही. त्या हॉटेल सारखं किती उच्च केलंय ते, जुन्या काळी कवड्याची घरं बिरं होती, तसं नाहीये. मग निरोप दिला की बापूजी कुठे आहेत, मला भेटायचे त्यांना. मग निरोप गेला. बापूजी भाजी चिरत होते. आश्रमामध्ये 35-40 लोक होते ना, सगळ्यांचा एकच स्वयंपाक, भाजी चिरणे, भाकऱ्या करणे, वाढणे, भांडी घासणे, आश्रम साफ करणे, गायांना चारा आणणे, शेती करणे वगैरे. मग बापूजी निरोप सांगितलं की त्याला म्हणा की हातपाय धुवून आंघोळ कर आणि मग मला भेटायला. तिथल्या कुठल्या एका नळावर त्यांनी आंघोळ केली आणि गेले. तो बापूजी भाजी चिरत होते. विनोबा म्हणाले, मला बसलेला पहिला धक्का, राष्ट्रनेता भाजी चिरतो. इथे ना म्हटलं, असं पण पुढारी म्हणून शुभ्र भाजी चिरतो. पुढारी कशी पांढरे शुभ्र कपडे घालून मस्त फोटो काढायचा. ते म्हणजे मला मिळालेला पहिला धक्का. नंतर म्हणाले, बस, प्रवासातून आलाय, दमलाय, आता आपण अर्धा तास तरी बोलणार, पण तुझ्याही हाताला काही काम पाहिजे ना. कस्तुरबानं म्हणायला की बेळी घेऊन ये, बेळी, आणि भाजी घेऊन ये, पोकळा. म्हणाले, आपण बोलणार, पण नुसत्या गप्पा नको, कर्म पाहिजे ना. ही बोकळा चिर, भाजी चिर. ते म्हणाले, बापूजींनी मला कर्म करण्याची दिलेली ही दीक्षा. नुसत्या गप्पा नको, नुसती भाषण नको, नुसते कथा कादंबरी लिहू नका, कर्म काय करणार ते बोला, कर्म पहिले. आणि म्हणजे मी भोपळा चिरत होतो, आता मला काय ते बारीक बारीक चौकोनी वड्या काय पडता येणार, कळलं का? भाजी चिरली. मला म्हणाले, अशक्त दिसतोस. तो म्हणाले, हो. तू ब्रह्मचारी राहणार आहे असं म्हणतो, हो, पण आजारी पण दिसतोस, आहे थोडासा. ब्रह्मचारी मनुष्य आजारी नाही पडत, तब्येत चांगली ठेव. आणि मग तेवढं बोलणं झालं, आश्रमामध्ये मी राहायला लागलो असं विनोबा म्हणाले. पण आश्रम कुठल्या तत्वावर चालतो? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श व्हावा. 11 व्रतांवर तो आश्रम चालत होता. आणि त्या दिवसापासून मग विनोबा रामले आणि काम करायला लागले आश्रमामध्ये. वर्षभर राहिले आणि नंतर वाईला आले. पण वाईला त्यांना अजून संस्कृतचा अभ्यास करायचा होता. वेद, उपनिषद, शंकर भाष्य, ब्रह्मसूत्र यांचा सखोल अभ्यास करायचा होता. म्हणून वाईला गेले 1 वर्षभर गांधीजींची परवानगी घेऊन. आणि जाता जाता पुण्याहून गेले तर टिळकांना भेटले. कारण त्यांना माहिती होतं टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांना फार उत्सुकता होती. नुसती उत्सुकता नाही, त्यामध्ये मी मिळवला आणि वाचला सुद्धा. आणि मग टिळकांना भेटले गायकवाड. काय प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न असा होता
की तुम्ही मृत्यूचं भय वाटतं ना लोकांना मरणाचं, तर मृत्यूपासून तुम्ही भयमुक्त झालेला आहात का, हा कोणाला प्रश्न टिळकांना हा मुलगा विचारतो, की ज्याचं वय साधारण 21-22 असेल. मृत्यूचं भय तुम्हाला वाटतं का, त्यापासून मुक्त तुम्ही आहात का. पण टिळकांनी असं सांगितलं की तसं काय मला लगेच आता सांगता येणार नाही. मृत्यूचं भय वाटतं ना सगळ्यांना, बरोबर आहे. पण ती म्हणजे मी आता काय सांगू शकत नाही. असा हा मुलगा, जास्त आता मी काय सांगत नाहीये, तर वाईला गेला, वर्षभर राहिला, संस्कृत येतच होतो, पण हे जे आपले जुने ग्रंथ आहेत, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, शंकर भाष्य, रामायण, महाभारत यांचा सखोल अभ्यास केला, तब्येतही चांगली कमावली, आजूबाजूचे किल्ले पाहून घेतले, वाईमध्ये ग्रंथालय चालू केलं, असे बरेच उपक्रम केले. आणि आश्रमात परत जाण्यापूर्वी एक पत्र पाठवलं बापूजी, म्हणजे एखाद्या नोकराने मालकाला कसा हिशोब द्यावा, मी काय काय केलं तसा लेखी हिशोब दिला. आणि गांधीजींनी ते पत्र वाचलं तेव्हा ते म्हणले, बापरे, एवढं काम केलं, तू भीम आहेस, भीम. म्हणजे आपण म्हणतो ना भीम पराक्रम, असं बापूजी म्हणाले. असं हे गांधी विनोबा. त्यांना विचारलं, तुम्ही गांधीजींचे शिष्य का. ते म्हणजे मी कुणाचा शिष्य नाही, मी कुणाचा गुरु नाही, विनोबा असं म्हणतात. कळलं का. मी गांधी विचारांचा भाष्यकार आहे असं म्हटलं तरी चालेल. पण गांधीजे गीतेच्या तत्वावर जीवन जगत होते, त्यांना जरी काही शंका आल्या तरी ते विनोबांना विचारलं. गांधीजींनी जे आत्मकथा लिहिली, माझे सत्याचे प्रयोग, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ, हे पुस्तक सगळ्या भाषेत पोहोचले. तर ते विनोबा हे वाचून बघ, तुझी काही प्रतिक्रिया सांग. विनोबाने वाचलं ते, म्हणाले, बापूजी खोटं तर काही लिहिणार नाही. म्हणजे काय तुझं मत काय झालं या पुस्तकावर. तुम्ही खोटं तर काही लिहिलं नाही, पण म्हणाले सत्य लिहिलेलं आहे, त्याचा किती परिणाम होईल तसं सांगता येणार नाही, पण पुस्तक चांगलं आहे. शेवटी गांधीजींनी काय केलं, असा एक वर्तुळ काढला हवेत. ते काय म्हणाले, शेवटी हे सगळं शून्य आहे, आपण इथं आलो देवाच्या घरून सेवा करण्यासाठी, सेवा करून निघून जाणार, काय कमाईच करायची नाही, त्याने सांगितलं हे सारं शून्य आहे. असे हे गांधी विनोबा बरेच वर्ष एकत्र राहिले. गांधीजींचा आश्रम होता, कुठं, सेवाग्राम आश्रम. पहिला होता साबरमती आश्रम, पण 1930 ला मिठाचा सत्याग्रह केला, आश्रमातून बाहेर पडले, तेव्हा त्याने शपथ घेतली, देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या आश्रमात येणार नाही. आता सत्याग्रह झाला, जायचं कुठं, जमनालाल बजाज वर्ध्याला बोलवलं, म्हणजे मी व्यवस्था करतो, इथं आश्रम काढा. म्हणून मग ते सेवाग्राम, खरं म्हणजे त्या गावाचं नाव आहे शेवगाव, शेगाव, त्या गावाचं नाव शेगाव. आणि विदर्भामध्ये दुसरं पण आहे गजानन महाराजांचं शेगाव. आणि मग गल्लत व्हायची, गांधीजींना इतकी पत्र यायची, इतकी पत्र यायची, ती गजानन महाराजांच्या शेगावला जायची. आणि ह्या खेड्यात जायचेच नाही, कारण हे खेड म्हणजे वर्ध्यापासून 5 मैलांवर. आणि मग गांधीजी म्हणाले, माझी पत्र तिकडे जातात, मग इकडे येतात, उशीर होतोय. मग त्यांनी त्या गावाचं नाव बदललं, शेगावच्या केलं सेवाग्राम, सेवेसाठी निवडलेलं ग्राम. ग्राम हा संस्कृत शब्द, नाव बी किती सुंदर आहे. मग ती पत्र तिथं जायला लागली. गांधीजींना इतकी पत्र यायची, इतकी पत्र यायची, इतकी पत्र यायची, जगभरातून पोस्टमन भरा मोठा गठ्ठा करून घेऊन जायचे, ते वाचायचे, उत्तर पण द्यायची. गांधीजींचा जेवढा पत्र व्यवहार होता तेवढा जगात कोणाचा नव्हता. आणि रात्री सुद्धा उत्तर द्यायचे चांदण्याच्या प्रकाशात, उजव्या हाताने लिहायचे. जुन्या काळात दिवे कुठले, रॉकेटचा दिवा, तो समजा गेला तर उजव्या हाताने लिहायचे. उजवा हात थकला की मग डाव्या हाताने लिहायचे. आपल्याला डाव्या हाताने लिहिता येत नाही, चुकून लिहिलं तर ते कानाने एकदम उर्दू होईल. जो मनुष्य दोन्ही हाताने तितकंच सक्षमपणे कर्म करतो, काम करतो, त्याला सव्यासाची अशी उपमा दिलेली. अर्जुन हा सव्यासाची होता, महाभारतामध्ये अर्जुन.
म्हणजे उजव्या हाताने बाण चालवायचा, डाव्या हाताने बाण चालवायचा. गांधीजी तसे होते. तर अशी ही दोघांची जोडी आहे गांधी विनोबा. त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. गांधीजींनी राजकीय चळवळी केल्या, लढे दिले. विनोबांचा तो पिंड नाहीये. पण गांधीजींनी जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा तेव्हा त्यांनी भाग घेतला. 1940 साली वैयक्तिक सत्याग्रह, तू पहिला वैयक्तिक सत्याग्रही हो. विनोबाने ठीक आहे, विनोबाने बोलून घेतलं. पवनार आश्रमापासून, पवनार आश्रम वर्ध्यापासून 5 मैलावर दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या दिशेला, आणि सेवागाव दुसऱ्या बाजूला, दोन्हीमध्ये साधारण 10 मैलांचं अंतर. विनोबाने बोलून घेतलं, हाताचं काम सोडून आले. म्हणजे बापूजी का बोलवलं? तुझ्यावर एक काम सोपवायचं. काय? 1940 साल आहे, मी वैयक्तिक सत्याग्रह सुरू करणार आहे. सगळ्या पेपरमध्ये यायचं, पंडित नेहरू पहिले वैयक्तिक सत्याग्रह असतील, कुणी म्हणायचं राजेंद्र बाबू असतील, कुणी म्हणायचं वल्लभभाई पटेल असतील. गांधीजींचा पहिला वैयक्तिक सत्याग्रही कोण, याची पेपरमध्ये चर्चा. विनोबाने बोलून घेतलं, म्हणजे तुझ्यावर एक काम सोपवायचे. काय? वैयक्तिक सत्याग्रह करायचा, भाषण करायची, अटक झालं तर तुरुंगात जावं लागेल. बघ, तुला परत आश्रमात जायचंय का? पवनारला तुझी काही व्यवस्था करून यायचंय का? नाही म्हणाले. तुमचं बोलवणं म्हणजे मी यमाचं बोलवणं समजतो, आणि इथून मी तुम्ही सांगाल त्या कामाला जाईल. आणि त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि मग अटक पण झाली. जवळजवळ 4.5 वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. अनेक वेळा सत्याग्रह वगैरे करून एकूण. पण राजकारण, आंदोलन त्यांचं भाग नाही. पण गांधीजींनी सांगितल्यावरती त्यात भाग घ्यायचे. आणि जेव्हा माझा पहिला वैयक्तिक सत्याग्रही विनोबा असं जाहीर केलं गांधीजींनी, पेपरला आलं, लोक म्हणजे कोण हा विनोबा? वयाच्या त्यांच्या विनोबांच्या वयाच्या 45 वर्षापर्यंत हे विनोबा कोण हे भारताला आणि महाराष्ट्राला माहिती नव्हतं. हा एवढा प्रकांड पंडित मनुष्य आहे, गीतेच्या तत्वज्ञानावर त्यांचा पिंड पोचलेला आहे, ज्याची आईवर प्रचंड श्रद्धा आहे, ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पत्करले. त्यांच्या दोन्ही भावांनी सुद्धा कडकडीत ब्रह्मचर्य पत्करले, शिवाजीराव भावे आणि बाळासाहेब भावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिलंच कुटुंब की ज्ञानेश्वरांचं पहिलं कुटुंब, सगळ्या भावांनी ब्रह्मचर्य पत्करलं. आणि त्याच्यानंतर हे विनोबांचं कुटुंब कडकडीत ब्रह्मचर्य पाळून समाजसेवा ज्यांनी केली, आणि ते माहिती नव्हते. आणि मग गांधीजींनी हरिजनमध्ये एक लेख लिहिला की विनोबा कोण आहे, त्यांचा अभ्यास किती आहे, गीतेचं तत्वज्ञान स्वतःच्या जीवनामध्ये किती मुरवलंय. आणि तो लेख वाचून अशी मंडळी का हे असे काम करतात काय, नाही तर तोपर्यंत विनोबा माहिती नव्हते. जी लोक अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आहेत, कळलं का, ज्यांना प्रसिद्धी, फोटो, मोह, वर्तमानपत्रात बातमी, त्याच्यात इंटरेस्ट नसतो. परमात्मा म्हणजे काय, देव कुठं असतो, त्याचा शोध कसा लागेल, याचं ज्याचं चिंतन असतं, ते कशाला प्रसिद्धी, फोटो पेपरमध्ये ना. त्यामुळे विनोबा माहिती नव्हतं. ठीक आहे. विनोबा 87 वर्ष जगले, शेवटी आजारी पडले. त्यांनी प्रायोपवेशन केलं, जे सावरकरांनी केलं होतं. प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाणी वर्ज करणे, येते का लक्षात? अन्न पाणी, औषधं, सलाईन काही नको, आणि स्वतःचा देह विसर्जित करणे. सावरकरांनी केलं, विनोबांनी ते केलं. काही लोकांना कळतं, आता इंजेक्शन लावा आणि मला ICU मध्ये न्या, मला अजून जगावं असं वाटतंय, पतवंडाचं तोंड बघितलं म्हणजे मरायला मोकळं, आणि किती आशा ठेवतात. कळलं? हा देह नाशिवंत आहे, त्याची पण तयारी करायची. विनोबा असं म्हणतात, जन्माचा जसा सोहळा असतो तसा मृत्यूचा पण सोहळा असला पाहिजे. आपल्याकडे काय ते रडारडी, काय ते ऊन बडवून गेलं, त्या प्रेताच्या नावाने केवढा हे करणं, गहिवर घालणं, इतका गहिवर एखादं प्रेतच उठून बसायचं माझ्याबद्दल कोण काय म्हणते. तर मृत्यूला सुद्धा आनंदाने सामोरं झालं पाहिजे, गेलं पाहिजे, तो सुद्धा सोहळा झाला पाहिजे. विनोबांनी भूदान चळवळ चालवली. म्हणजे काय? भू म्हणजे जमीन, दान करणे. पण त्यांच्याकडे कुठे जमीन होती, लोकांचीच घ्यायची, आणि ज्याला जमीन नाही, कळलं, त्यांना जमीन द्यायची, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा. विनोबा म्हणतात, सगळेच प्रश्न सरकार सोडवू शकत नाही, सगळेच प्रश्न हिंसेने सुटत नाही, कायदा आणि कोर्ट कचेरीने सुटत नाही, प्रेमाने प्रश्न सुटतात.
कळलं का? मी मागत गेलो, मी तुमचा 6वा भाऊ आहे, माझा वाटा द्या, आणि लोकांनी मला जमीन दिली. किती जमीन द्यावी? 43 लाख एकर. अरे बापरे, तिथं आम्हाला एक गुंठा कोणी देत नाही. 43 लाख एकर जमीन दिली, त्यांनी वाटून टाकली. ही साधी गोष्ट नाही. अहो, साध्या एखाद्या संस्थेला म्हटलं 1000 रुपये द्या, आम्ही दिवाळी अंक काढतो, देणगी, जरा विचार करून सांगतो. पैसे सोडत नाही लोक, जमीन सोडली. 43 लाख एकर ही साधी गोष्ट नाही. ही अहिंसक क्रांती ती विनोबांनी भारतामध्ये घडवून आणली. एकदा राम शेवाळकरांना प्रश्न विचारला, तो म्हणाले का मराठी साहित्यामध्ये ज्याची दखल घ्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, कथा कादंबरीच्या रूपाने यायला पाहिजे, असं काय राहिले असं तुम्हाला वाटतं? ते म्हणाले, विनोबांनी 13 वर्ष पदयात्रा केली, 13 वर्ष, 80,000 किलोमीटर चालले, म्हणजे 2 पृथ्वी प्रदक्षिणा होती. 43 लाख एकर जमीन मिळवली, कुठेही हिंसा न होता. आणि ज्याला जमीन नाही त्याला देऊन टाकली. सरकारला जे जपलं नाही ते अशा हडकुळ्या माणसाने करून दाखवलं. ही क्रांती आहे असं वाटत नाही का तुम्हाला? मराठी साहित्याने त्याची दखल घेतली नाही. कथा कादंबरीवाल्यांनी ते दखल घ्यायला पाहिजे असं राम शेवाळकरांचं म्हणणं. ठीक आहे, विनोबा हा फार मोठा विषय आहे, कळलं का? तर तुम्हाला कधी पुस्तक मिळालं तर विनोबा वाचा. मी त्यांचं साहित्य वाचतो. त्यांचं मधुकर नावाचं पुस्तक फार चांगलं आहे. मधुकर फार चांगलं पुस्तक आहे. सगळ्या धर्मांचा त्यांचा अभ्यास होता, सगळ्या धर्मांचा, कळलं का? आणि त्याच्यावरची भाष्य त्यांनी लिहून ठेवली, ती सुद्धा वाचली आहे. विष्णू सहस्रनाम लिहिले, तेही वाचण्यासारखं आहे. बोधान चळवळीवर लिहून ठेवले. 13 वर्ष गीता प्रवचन आहे, जे डोळ्याच्या तोंडामध्ये लिहिलं, म्हणजे सांगितली प्रवचन, आणि पाठीमागे साऱ्यांची बसली होती कैदी, त्यांनी ते लिहून घेतलं, त्याचं पुस्तक झालं. त्यामुळे तुरुंग काय वाईट नाही, तुरुंगामध्ये साहित्य निर्मिती होते. विनोबांनी गीता प्रवचन सांगितली डोळ्याच्या तोंडात, साने गुरुजींनी लिहून घेतली, तिचं गीता प्रवचन नावाचं पुस्तक निघालं. पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या तुरुंगामध्ये होते, कळलं का? तिथं त्यांनी गप्प कशाला बसायचं, गीता हे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक मंडाळीच्या तोंडात होते, त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांनी तुरुंगामध्ये कमला नावाचं महाकाव्य लिहिलं. त्यामुळे या मोठ्या लोकांनी तुरुंगामधला आपला वेळ वाया घालवला नाही, किंवा उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली, अक्षर वाङ्मय निर्माण केले. तर ज्यांना कोणाला असं वाटतं की आपल्या हातून असं अक्षर वाङ्मय निर्माण व्हावं, तर त्यांनी माझ्या या प्रस्तावाचा विचार करायला हरकत नाही. पण आपल्या वयाचा तब्येतीचा विचार करून हे मी विश्वरूपणे म्हणतोय. माझ्या गरुडांचं हे जे गरुड पुराण आहे त्याला इथे विराम देतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. हा कोणाचा शब्द आहे? विनोबांचा शब्द आहे, जय जगत. आपण काय म्हणतो? जय हिंद, भारत माता की जय, पाकिस्तानचं वाटोळ हो. हे तसं नाही म्हणत, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी पसाय गाण्यामध्ये जी अपेक्षा व्यक्त केली ती या जय जगत मध्ये आहे. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल, सोसल्याबद्दल धन्यवाद.